3 मुलांचा जोरा, आम्हाला प्रॉपर्टीचा हिस्सा हवा. मग वडिलांनी लढवली अशी शक्कल, बंद झाली सर्वांची अक्कल. रात्रीचे 3:30 वाजले असतील. शांताबाईंना झोपेतच काहीतरी पडल्याचा आवाज आला. पण त्या झोपेत होत्या. जेव्हा टेबलवरचा तांब्या जोरात खाली पडला तेव्हा त्या खडबडून जाग्या झाल्या. पटकन त्यांनी शेजारची लाईट लावली. शेजारी पाहिलं तर आनंदराव छाती चोळत होते. ते घामाने पूर्ण भिजले होते. त्यांचे होठ कोरडे पडले होते. त्याच्यात ते जोरजोरात श्वास घेत होते. शांताबाई हे सगळं पाहून खूप घाबरल्या. पहिलं तर त्यांना काय करावं तेच कळेना. त्यांनी पटकन आनंदरावांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण आनंदरावांनी मानेनेच नकार दिला. शांताबाई म्हणाल्या, छातीत खूप दुखतंय का हो? आनंदरावांनी मानेने होकार दिला. बहुतेक त्यांची जीभ जड झाली होती. शांताबाईंनी घड्याळात पाहिले तेव्हा 3:30 झाले होते. त्या पटकन बाहेर पळत गेल्या आणि शेजारच्यांचा दरवाजा जोरजोरात वाजवला. शेजारी राहणारे डॉक्टर देशमुख आनंदरावाचे खास मित्र होते. याशिवाय ते पेशाने डॉक्टर होते. डॉक्टर देशमुख यांच्या बायकोने स्मिताने दरवाजा उघडला. समोर यावेळेला शांताबाईंना पाहून आश्चर्य वाटले. शांताबाईंनी जोरजोरात श्वास घेऊन आनंदरावांची परिस्थिती सांगितली. तोपर्यंत त्यांचा आवाज ऐकून डॉक्टर देशमुख सुद्धा बाहेर आले. त्यांनी वेळ न घालवता आनंदरावाच्या घराकडे धाव घेतला. आनंदरावांची परिस्थिती पाहून डॉक्टर देशमुखला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी त्यांच्या बायकोला म्हणजे स्मिताला ॲम्ब्युलन्सला ताबडतोब फोन करून बोलवायला सांगितले. ॲम्ब्युलन्स 15 मिनिटात पोहोचली. तोपर्यंत डॉक्टर देशमुख आनंदरावांची छाती जोरजोरात दाबत होते. ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यावर डॉक्टर देशमुख यांनी ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञांना फोन केला. डॉक्टर देशमुख ज्या हॉस्पिटलचे व्हिजिटिंग डॉक्टर होते त्याच हॉस्पिटलमध्ये आनंदरावांना घेऊन गेले. 10 मिनिटातच ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली. डॉक्टर देशमुख यांनी फोन करून पहिलंच सगळी तयारी करायला लावली होती. आनंदरावांना ताबडतोब ICU मध्ये नेण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार चालू झाले. काही वेळानंतर डॉक्टर देशमुखांसोबत हॉस्पिटलचे डॉक्टर ICU मधून बाहेर आले. शांताबाईंना डॉक्टर म्हणाले, ताई, तुम्हाला खूप धैर्याने वागावं लागेल. आनंदरावांना खूप मोठा अटॅक आला होता. डॉक्टर देशमुख तिथे उपस्थित होते म्हणून परिस्थिती आटोक्यात आली. ते होते म्हणून तुमचे मिस्टर हॉस्पिटलपर्यंत पोहोचवू शकले. नाहीतर अशा परिस्थितीत हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं अशक्य असते. हे ऐकून शांताबाईचे मन भरून आले. त्यांनी डॉक्टर देशमुख यांच्याकडे पाहून हात जोडले. शांताबाईंना काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्यांना थोडंसं चक्कर आल्यासारखं झालं. स्मिताताईंनी त्यांना लगेच पकडलं आणि बागडावर बसवलं. डॉक्टर देशमुखांनी त्यांना लगेच पाणी आणून दिलं. शांताबाईंना थोडंसं पाणी प्यायल्यावर बरं वाटलं. डॉक्टर परत म्हणाले, ताई, तुम्हाला धीर धरणे खूप आवश्यक आहे. पुढचे 72 तास खूप क्रिटिकल आहे. हे 72 तास नीट गेले तर काहीतरी आशा निर्माण होऊ शकते, अन्यथा काहीही होऊ शकते. तुम्ही तुमच्या मुलांना नाहीतर जवळच्या व्यक्तीला इथे बोलावून घ्या. शांताबाई काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी शांतपणे त्यांच्या पर्समधून एक छोटीशी डायरी काढली ज्यामध्ये काही महत्त्वाचे नंबर होते. ती डायरी त्यांनी डॉक्टर देशमुख यांच्या हातात दिली. डॉक्टर देशमुख हॉस्पिटलमधल्या फोनवरून फोन करण्यासाठी बाहेर निघून गेले. स्मिताताई शांताबाईच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना धीर देत होत्या. डॉक्टर देशमुख यांनी सर्वात पहिल्यांदा दुबईमध्ये राहणारा मोठा मुलगा शशांकला फोन केला. त्याला इकडे झालेली सगळी घटना सांगितली. हे ऐकून तो खूप दुःखी झाला आणि म्हणाला, काका, माझी मुलगी आजारी आहे आणि मुलाच्या परीक्षा चालू आहेत. त्यामुळे थोडी अडचण आहे. पण तुम्ही काळजी करू नका. मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर डॉक्टर देशमुख यांनी USA राहणारा 2 नंबरचा मुलगा सूरज याला फोन केला. फोन त्याच्या बायकोने उचलला आणि म्हणाली, सूरज ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेले आहेत. तो आल्यावर मी त्याला सांगते. तुम्ही काळजी करू नका. आम्ही लगेच तिकडे येण्यासाठी निघू. डॉक्टर देशमुख यांनी तिसरा फोन भारतातच राहणाऱ्या तिसऱ्या मुलीला प्रांजलीला केला. फोन तिच्या सासूबाईंनी उचलला आणि यावेळी फोन केला म्हणून चिडू लागल्या. म्हणाल्या, प्रांजल आता काहीच बोलू शकत नाही, ती झोपली आहे. डॉक्टर देशमुख यांनी इकडे घडलेला प्रकार सगळा सांगितला. तेव्हा सासूबाईचा आवाज कमी झाला. त्या म्हणाल्या, तिच्या वडिलांबद्दल ऐकून खूप वाईट वाटले, पण प्रांजलची तब्येत सुद्धा ठीक नाही. तिला आता झोपेतून उठवणे ठीक नाही.
त्यावर डॉक्टर देशमुख काळजीने म्हणाले, काय झालं आहे प्रांजलला? सासूबाई म्हणाल्या, काळजी करण्यासारखं काहीच नाही, ती आई होणार आहे. माझा मुलगा कंपनीच्या कामासाठी बाहेरच्या देशात गेला आहे, तरी मी तिला उद्या तिकडे पाठवण्याची काहीतरी व्यवस्था करते. डॉक्टर देशमुख फोन करून परत आले तेव्हा त्यांना दिसले की डॉक्टर शांताबाई सोबत बोलत होते. ताई, तुमच्या मिस्टरांचे उपचार चालू आहेत, पण तुमच्यापैकी आतमध्ये कोणीही जाऊ शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही घरी जाऊन आराम करा. काही गरज लागली तर आम्ही तुम्हाला कॉल करू. डॉक्टर देशमुख आणि स्मिताताईंनी सुद्धा शांताबाईंना हेच समजवलं. डॉक्टर देशमुख शांताबाईंना म्हणाले, मी तुमच्या सर्व मुलांना फोन करून बोलावलं आहे. शांताबाई हळूच उठल्या आणि त्यांनी आनंदरावांना काचेतून पाहिले आणि सर्वजण घराकडे निघाले. घरी गेल्यावर शांताबाईचे मन शांत नव्हते. त्या देवाला प्रार्थना करू लागल्या की हे 72 तास लवकरात लवकर निघून जावे. मुले येतील तेव्हा त्यांचे वडील त्यांना चांगल्या अवस्थेत दिसले पाहिजे. आता आनंदरावांना हॉस्पिटलमध्ये जाऊन 2 दिवस झाले होते. शांताबाईंना घरी डॉक्टरांचा फोन आला आणि सांगितले की आनंदरावाच्या प्रक्रियेत आता सुधारणा होऊ लागली आहे, धोका टाळला आहे. हे ऐकून शांताबाईंना थोडासा धीर आला. दिवसेंदिवस आनंदरावांच्या प्रक्रियेत सुधारणा होऊ लागली. 4थ्या दिवशी त्यांना ICU मधून स्पेशल केअर टेकर रूम मध्ये शिफ्ट करण्यात आले. ती रूम सुद्धा ICU सारखीच सगळ्या सोयीसुविधांनी परिपूर्ण होती. फक्त त्या रूम मध्ये सगळ्यांना एक एक करून आनंदरावांना भेटण्याची परवानगी होती. 6व्या दिवशी तिन्ही मुलं एक एक करून संध्याकाळपर्यंत पोहोचली. शांताबाई आनंदरावाच्या शेजारी बसल्या होत्या. मुले आतमध्ये वडिलांना भेटायला गेली तेव्हा त्यांना म्हणाले, अरे पप्पा, काकांचा फोन आला तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. तुम्हाला कोणत्या अवस्थेत पाहू याची भीती वाटत होती, पण तुम्हाला ठीक पाहून आम्हाला आनंद झाला आणि समाधान सुद्धा वाटलं. मुलांचं बोलणं आईवडिलांना समजलं, कारण त्यांचे डोळे त्यांच्या शब्दांना साथ देत नव्हते. मनातली भावना डोळ्यात दिसत होती. मनातल्या भावना वेगळेच सांगत होत्या की अरे पप्पा, तुम्ही तर चांगले आहात, उगाच आम्हाला काकांनी घाबरवलं आणि आम्ही आमचे सगळे कामधंदे सोडून इकडे धावत आलो. आनंदराव थोडेसे हसले तेव्हा नर्स त्यांना म्हणाली, तुम्ही बाहेर व्हा, इथे गर्दी करू नका. त्यांना एक एक करून भेटा, पण लक्षात ठेवा त्यांना जास्त बोलायला लावू नका. मला त्यांना आता एक इंजेक्शन द्यायचे आहे, नंतर तुम्ही येऊ शकता. शांताबाई आत थांबल्या आणि तिन्ही मुलं बाहेर आली आणि तिथे असलेल्या बाकावर बसली. सूरजची बायको थोड्या कडक आवाजात म्हणाली, इथे तर सर्व ठीक आहे, आम्हाला फोन करून उगाच घाबरवलं. आम्ही काहीतरी वेगळाच विचार करत होतो. शशांक म्हणाला, आमच्या तर घरात खूप प्रॉब्लेम चालू आहेत. मी देशमुख काकांना सांगितलं होतं तरी ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत इथे यावंच लागेल. सूरज का म्हणून गप्प बसेल? त्यांनीही मनातील राग काढला आणि म्हणाला, प्लेनने येताना तर मला खूप काळजी लागली होती की पप्पा नंतर आईचे कसे होणार, काय होणार, ती कुठे राहणार. आमचा तर फक्त 2 रूमचा फ्लॅट आहे आणि तिथे दररोज म्हणलं तरी पार्टी होतात. आई असल्या वातावरणामध्ये राहणं अशक्य आहे. शशांक दादा, तू? शशांकने त्याचं बोलणं मध्येच थांबवलं आणि म्हणाला, नाही नाही, माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नकोस. मागच्या वेळेस पप्पा आणि आई माझ्याकडे आली होती. आईला तिथे अजिबात करमले नव्हते. त्यांचा 6 महिन्याचा विजा होता, पण महिन्याभरातच परत यावे लागले. सर्वजण प्रांजलकडे पाहू लागले. प्रांजलला ते समजलं. ती लगेच म्हणाली, तुम्ही माझ्याकडे असं का पाहत आहे? मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. मी माझेच दिवस तिथे कसे घालवते हे मलाच माहिती. मी याचीच वाट पाहून आहे की कधी माझ्या नवऱ्याला परदेशात चांगली नोकरी लागते आणि मी यातून मुक्त होते. आणि अशा परिस्थितीत मी आई वडिलांची काळजी घेऊ शकत नाही. आणि आता आई एकटी कुठे आहे? पप्पा सुद्धा आहेत की? सूरजची बायको म्हणाली, हो, आम्ही पण असाच विचार करत होतो. तेवढ्यात शांताबाई बाहेर येताना त्यांना दिसल्या तेव्हा सगळे शांत बसले. शशांक हळू आवाजात म्हणाला, आपण या सगळ्या विषयावर नंतर बोलू. तोपर्यंत मी पप्पासोबत बोलून घेतो आणि या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यायला त्यांना सांगतो. शांताबाई आल्यावर त्यांना इतक्या दिवसांच्या सगळ्या आठवणी आठवू लागल्या.
आणि त्या शशांकच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागल्या. शशांक म्हणाला, आई, आता पप्पाची तब्येत ठीक आहे. तू तुझं रडणं थांबव. पप्पांना व्यवस्थित पाहून आम्हाला आनंद झाला. मग सर्वजण एक एक करून आतमध्ये गेले आणि वडिलांची भेट घेऊन आले. शशांक आईला म्हणाला, आई, तू आता घरी जा. खूप थकलेली दिसत आहेस. मी पप्पाजवळ रात्रभर थांबतो. शांताबाई म्हणाल्या, ठीक आहे, तू जेवण करून ये. तोपर्यंत मी थांबते. नाही आई, मी येताना जेवण करून आलो आहे. मला आता भूक नाही. तुम्ही सगळे जा घरी, शशांक म्हणाला. सगळे गेल्यावर शशांक वडिलांजवळ गेला. तोपर्यंत आनंदराव थकून झोपले होते. मग तोही एका खुर्चीवर बसून विचार करू लागला. घरी गेल्यावर शांताबाईंनी सगळ्या मुलांची आपुलकीने विचारपूस केली. थोडा वेळ झाल्यावर मुलं म्हणाली, आई, आता तू जेवण घे आणि आराम कर. शांताबाई जेवण करून रूममध्ये आराम करायला निघून गेल्या. आज त्यांना खूप बरं वाटत होतं. मुलांच्या येण्यामुळे त्यांना धीर आला होता. त्यांना आता कसली चिंता नव्हती. बेडवर पडताक्षणी त्यांना झोप लागली. झोपून थोडा वेळ झाला होता की त्यांना तहान लागली. पाणी पिण्यासाठी त्या उठल्या, पण शेजारच्या जगमध्ये पाणी भरून ठेवायच्या त्या विसरल्या. त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी जाऊ लागल्या. तेवढ्यात त्यांना सूरजच्या रूममधली लाईट चालू दिसली. शांताबाई रूमजवळ गेल्या आणि त्यांना पोरांच्या बोलण्याचे आवाज येऊ लागले. प्रांजल बोलत होती, दादा, तू काय विचार केला आहेस? काय करायचं आता? सूरजची बायको म्हणाली, आम्हाला तर आईची काळजी लागली होती की ती एकटी कशी राहणार, पण आता दोघांना सांभाळावे लागणार. हे ऐकून शांताबाईंना धक्काच बसला. सूरज म्हणाला, शशांक दादा जे म्हणत होता तेच बरोबर होतं. पप्पांनी आता मृत्यूपत्र लिहावं. हे घर विकून आपल्यामध्ये पैसे वाटून द्यावे. आपण त्यांची वृद्धाश्रमात राहण्याची सोय करू. तिथे त्यांना त्यांच्या वयाच्या माणसांची कंपनी भेटेल आणि आपलीही काळजी मिटेल. जो काही खर्च येईल तर सर्व आपण मिळून करू. शशांक दादा पप्पांसोबत बोलणारच आहे. सूरजची बायको म्हणाली, सगळं लवकरात लवकर झालं तर ठीक आहे. आता 13 दिवस थांबण्याची सुद्धा गरज नाही. प्रांजल म्हणाली, दादा, माझा पण बरोबरीचा वाटा आहे. लक्षात आहे ना? सासूबाईंनी मला खडसावून सांगितलं आहे की वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलीचा तेवढाच हक्क असतो जेवढा मुलाचा असतो. त्यामुळे मला बरोबरीचा वाटा पाहिजे. शांताबाईंनी हे ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना आणखी ऐकून असहाय्य होत होतं. त्या विचार करू लागल्या, ही आपलीच मुलं आहेत ना. त्यांच्या पालन पोषण, शिक्षणावर त्यांच्या हौसी मोजीसाठी पाण्यासारखा पैसा घालवला. स्वतः दोघांनी अर्धी भाकरी खाऊन पैसे वाचवून त्यांना पैसे खर्च केले. विचार केला होता, मुले स्वतःच्या पायावर उभे राहून आम्हाला म्हातारपणात आधार देतील. पण मुले स्वतःच्या पायावर उभी तर आहेच, पण त्यांना आम्हाला आधार द्यायची गरज वाटत नाही. आता आम्ही त्यांना जड झालो आहोत. आमच्यासाठी त्यांनी वृद्धाश्रम ही जागा निवडली आहे. डोळ्यातील अश्रू पुसत शांताबाई रूममध्ये गेल्या. तहान लागल्याने घसा कोरडा पडला होता, पण त्यांना पाणी पिण्याची इच्छा होती ना स्वयंपाकघरात जाण्याची हिंमत. रूममध्ये बसून त्यांना वेगळी चिंता लागून राहिली होती. शशांक जेव्हा या विषयावर त्यांच्याशी बोलेन तेव्हा त्यांची काय अवस्था होईल. हृदयविकाराच्या झटक्याने जे घडले नाही ते शशांकच्या बोलण्याने घडू नये असं त्या देवाकडे प्रार्थना करत होत्या. रात्रभर शांताबाई विचार करत होत्या. त्यांची झोप या विचाराने पळून गेली होती. सकाळ झाल्यानंतर त्या आंघोळ वगैरे करून देवपूजेला बसल्या. त्यांचं पूजेत लक्षच लागत नव्हतं. आपल्या नवऱ्याला सुखरूप पाहण्याची त्या देवाजवळ प्रार्थना करत होत्या. नंतर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या. रूममध्ये गेल्या तर त्यांनी पाहिले की शशांक खुर्चीवर पाय पसरून झोपला होता. आनंदरावाचे डोळे उघडे होते. ते छताकडे एकटक पाहत विचार करत होते. शांताबाईंनी त्यांना हळू स्पर्श केला आणि म्हणाल्या, काय झालं? आज इतक्या लवकर जाग कशी आली? जाग? मी तर रात्रभर झोपलोच नाही. मग डॉक्टरांकडून औषध का नाही घेतले? नाही शांता, त्याचा काहीच परिणाम नाही होणार. शांताबाईंना समजवायला वेळ नाही लागला की शशांक या विषयावर यांच्याशी बोलला आहे. मी चहा आणला आहे, पिणार का? तुमच्यासाठी पण आणला आहे का? चल
आपण एकत्र घेऊ। शांताबाईंनी त्यांना आधार देत उठवले। 2 कपात चहा ओतला, त्यांना एक दिला आणि स्वतः घेतला। चहा पीत असताना शशांक उठला। अरे आई, तू कधी आलीस? मला आत्ताच डोळा लागला होता, रात्रभर मी जागाच होतो। हो बाळा, आत्ताच आले। काल तू इतका लांबचा प्रवास करून आलास, त्यामुळे तू थकला असशील। त्यात पप्पांबरोबर जागरण केलेस, खूप कठीण काम केलेस। आता मी आले आहे, घरी जाऊन आराम कर। तू चहा घेणार आहेस का? नाही आई, मी घरी जातो, फ्रेश होतो आणि मगच नाश्ता करतो। शांताबाईंना समजले की शशांकला लवकर घरी जाण्याची घाई आहे। त्याला त्याच्या भावा बहिणी बरोबर सगळे यांच्याबरोबर झालेले रात्रीचे बोलणे शेअर करायचे असेल। शशांक निघाल्यावर आनंदराव म्हणाले, मी तुझा खूप आभारी आहे बाळा, तू माझे डोळे उघडले। तू बोलल्यामुळे माझ्या मनात मृत्यूपत्र लिहिण्याचा विचार आला, नाहीतर हे घर विकणे हा विचार माझ्या मनात कधीच आला नसता। आज देशमुख काकांना वकिलांसोबत यायला सांग। तुझ्या सल्ल्यानुसार मी आजच माझे मृत्यूपत्र त्यांच्याकडून लिहून घेतो। हो पप्पा, शशांक म्हणाला। खरं तर त्याला हे ऐकून खूप आनंद झाला। तो पटकन दारातून निघून गेला। त्यानंतर दोघेही तसेच शांत बसून राहिले। त्यांचा एकमेकांचा हात हातात होता। काहीच न बोलता ते फक्त स्पर्शाने आपल्या भावना एकमेकांसोबत बोलत होते। दुपारी डॉक्टर देशमुख वकिलांसोबत आले। डॉक्टर देशमुख आनंदराव यांना म्हणाले, अरे आनंदा, एवढी कसली तुला घाई मृत्यूपत्र लिहायची? आता तू बरा झाला आहेस, कशाला काही विचार करतो रे? मृत्यूपत्र लिहायची काहीच गरज नाही। आता तुझी मुले आली आहेत, थोडा बरा हो, फ्रेश हो आणि तुला वाटलंच तर घरी जाऊन तुला काय लिहायचे आहे ते लिहत बस। आनंदराव म्हणाले, नाही बाबा, मला घाई आहे, खूपच घाई आहे। तुला माझी घाई समजणार नाही। तुझं नशीब चांगलं आहे, तुला मुलं बाळ नाही। डॉक्टर देशमुख काहीतरी बोलणार इतक्यातच शांताबाईंनी त्यांना इशारा करून गप्प बसवले आणि म्हणाल्या, त्यांना थांबवू नका, त्यांना जे करायचं आहे ते करू द्यात। डॉक्टर देशमुख गप्प झाले आणि आनंदराव वकिलांना लिहायला सांगू लागले। संध्याकाळी मुलं हॉस्पिटलला आली तेव्हा आनंदराव बेडवर बसले होते। डॉक्टर देशमुख, त्यांची बायको स्मिताताई, वकील साहेब सर्वांना तिथे पाहून मुलं त्यांचा आनंद लपवू शकले नाहीत। हे सगळं इतक्या लवकर आणि सहज होईल असं त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। मुलांना पाहून आनंदराव म्हणाले, तुम्ही माझी आजारपणाची बातमी ऐकून तुमचं घर आणि तुमचं महत्त्वाचं काम सोडून माझ्याजवळ तातडीने आले, म्हणून मी तुमचा खूप खूप आभारी आहे। माझी तब्येत आता बरी आहे, त्यामुळे तुम्ही आता परत जाऊ शकता। काल रात्री शशांकने मला खूप छान कल्पना सुचवली, जी आजपर्यंत माझ्या मनीध्यानी आलीच नव्हती। मला हे पण समजलं आहे की ही फक्त शशांकची नाही तर सर्व मुलांची कल्पना आहे, त्यांची इच्छाच आहे। त्यामुळे मी त्यांची इच्छा आणि त्यांचा सल्ला लक्षात घेऊन मी माझं मृत्यूपत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे। यावर माझे मित्र डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर मोहिते यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहेत। नंतर आनंदरावांनी वकिलांना सांगितलं, तुम्ही माझं मृत्यूपत्र माझ्या मुलांच्या समोर वाचून दाखवा आणि त्याची एक एक प्रत प्रत्येक मुलाला द्या। एवढे बोलल्यामुळे आनंदरावांचा श्वास वाढला होता। डॉक्टर देशमुख यांनी त्यांना झोपवले। शांताबाई त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या। वकिलांनी मृत्यूपत्र वाचण्यास सुरुवात केली। सर्व मुलं कानात तेल घालून ऐकू लागली। मी श्री दत्तात्रय फडतरे यांचा मुलगा श्री आनंदराव दत्तात्रय फडतरे, माझ्या पूर्ण शुद्धीत कोणत्याही दबावा किंवा बंधनाशिवाय हे मृत्यूपत्र लिहित आहे। माझी सर्व संपत्ती ही मी स्वतः कष्टाने कमवलेली आहे। यावर फक्त माझी पत्नी सौ शांताबाई आनंदराव फडतरे हिचाच हक्क आहे, जिने आयुष्याच्या या प्रदीर्घ प्रवासात मला नेहमी साथ दिली आहे आणि प्रत्येक परिस्थितीत माझी ताकद बनून ती माझ्यासोबत उभी राहिली आहे। या मालमत्तेत इतर कोणाचाही हक्क किंवा वाटा नाही। मी माझ्या तिन्ही मुलांना त्यांचे पालन पोषण, त्यांचा अभ्यास, त्यांचं लग्न, दागदागिने आणि त्यांना सेटल करण्यासाठी लागणारा खर्च या स्वरूपात त्यांचा हिस्सा दिला आहे। त्यामुळे मला आता असं वाटत नाही की मी त्यांचं काही देणं घेणं ठेवलं आहे। या घराविषयी सांगायचे झाले तर मी आणि माझ्या पत्नीने खूप मेहनतीने
हे घर बांधले आहे। जसे पक्षी एक एक काडी गोळा करून घरटे बांधतात, तसेच आता यावर फक्त माझा आणि माझ्यानंतर माझ्या पत्नीचा अधिकार असेल। हे घर कधीही विकले जाणार नाही। आम्ही या घराला वृद्धाश्रम बनवू, ज्यामध्ये ती लोक राहतील ज्यांची त्यांच्या मुलांना गरज नसेल किंवा ज्यांच्या मुलाची इच्छा नसते की त्यांना स्वतःकडे ठेवावे। त्या मुलांना त्यांच्या आईवडिलांसाठी वेळ नसतो, ना जागा ना पैसा। अशा आईवडिलांसाठी हे वृद्धाश्रम मी तयार करणार आहे। त्यानंतर वकिलांनी मृत्यूपत्राची एक एक प्रत प्रत्येक मुलाकडे दिली। डॉक्टर देशमुख, स्मिताताई आणि वकील साहेब रूम मधून बाहेर पडले। मुलांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता। काय करावे आणि काय बोलावे हेच त्यांना समजत नव्हते। आनंदराव त्यांच्याकडे पाठ करून झोपून राहिले आणि शांताबाई त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या। शशांक, सूरज आणि प्रांजल काहीतरी बोलण्यासाठी पुढे सरकले तेव्हा शांताबाई म्हणाल्या, बाळांनो, तुम्हाला उशीर होत आहे, तुम्ही निघालेत तरी चालेल। चौघेही हरलेल्या जुगाराप्रमाणे तिथून बाहेर पडले आणि वडिलांनी ज्या घराला वृद्धाश्रम बनवण्याचे ठरवले त्या घराकडे मान खाली घालून निघाले। फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।